पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण तर घेणार नाही मी आता, पण भविष्यात बिझनेस नक्की करेन। धन्यवाद। ताई, वळख परेड झाली। आता काय अधिपती कुठे येतील? नाही आले तर? असं नाही होणार। निवड झालेल्या पोरींची नावं दे, कार्यक्रम संपला असं जाहीर कर आणि म्हणावं आम्ही यादी नंतर जाहीर करू। आणि इकडे जा तू। चला ओ भावा, हीच वेळ आहे, तू बोल। टेन्शन आलं रे। हे बघा भाऊजी, आत्ता नाही बोललात ना नंतर पश्चाताप होईल, त्यापेक्षा आत्ताच बोला। टेन्शन आलं रे, काय नाही। कुठं गेलता? कुठं नाही, घरातच होतो। हे समज तुमच्यासाठी चाललंय आणि तुम्ही घरात जाऊन बसला होता। जरा बोलायचं आहे, स्वयंवर झाल्यावर बोलू। त्याच्याच विषयी बोलायचं। काय इथं नको। आई साहेब, या की। वा तुम्ही पुढं। मिताली, मिताली थांब। मिताली, बोला आता। गप्प का? आई साहेब, काय हे सगळं नको। हे सगळं म्हणजे? हे जे चाललंय ते नको। म्हणजे स्वयंवर? हे सांगायची वेळ निघून गेली आता। नाही, अजून वेळ गेलेली नाही। अच्छा, तर काय आहे हे? म्हणजे मगाशी तर तुम्ही ठीक होता, आता काय झालं? त्या ओंक्याने सांगितलं तुम्हाला काही? नाही, तो कशाला सांगल? त्याला आवडत नसेल हे समज। नाही हो, त्याचा काही सुद्धा संबंध नाही। शिक्षणाशी तर त्याचा संबंध आहे ना? व म्हणजे शिकलेली बायको आहे त्याची, बँकेत नोकरी करते। तू बी शिकलेली बायको कर असं जर त्याने तुम्हाला सांगितलं असेल तर आमासने नवल नाही वाटायचं। नाही, त्यानं काय सुद्धा सांगितलेलं नाही। तो इथं का आला? कुणी बोलावलं त्याला इथं? मीच बोलवलं। का? असं सोबतीला मला। एवढी माणसं आहेत ना? व अहो, तो दोस्त आहे, हो मित्र आहे। ठीक आहे, बाकी समजा नंतर बोल। आता आम्ही निवड केलेल्या पोरी संघ एकदा बोलून घ्या। तुम्हाला ती योग्य वाटली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही जे योजलंय तेच तुम्ही करायचं। मिताली, मिताली थांब प्लीज। तू का टाळतेस मला? जाऊ द्या मॅडम मला। अगं मिताली, एक मिनिट ऐक तरी माझं। नको मॅडम। हे काय घेऊन फिरतेस तू? माझं काम आहे हे। तुझं काम शाळेत जाणं हे आहे मिताली। आता मी शाळेत येईन का नाही मला माहित नाही मॅडम। मिताली, अगं असं नको म्हणूस बाळा। हे बघ, तू जर कच खाल्लीस तर मग तुझ्या शिक्षणाचं काय होणार? हा, तू पायलट कशी होणार सांग मला? विमान कशी उडवणार? आता हे सगळं स्वप्नात होईल मॅडम। मिताली, तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तू प्रयत्न करायला नको का? नाना नाही सोडायचे, सपान सोडावं लागेल। मॅडम तुम्ही जा, नानांनी बघितलं तर ते थोरल्या सरकारासनी सांगतील। सांगू देत, मी एकटी जाणार नाही, गेले तर तुझ्या बरोबरच जाईल।
अहो भुवनेश्वरी मॅडमांनी पाठवलं मला कशाला? तुमच्याशी बोलायला. ऐका मॅडम, मॅडम तनू म्हणा की, म्हणा तनू. ऐका तनू मॅडम, आता मला परत ओ ऐका हो, अहो पण आता मला वेळ नाही आहे. मी काय ते आई साहेबांसंग बोलून घेतो, तुम्ही जावा. पण जाओ. काय ओ काय काय ओ काय काय प्रॉब्लेम काय 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 करताय? काय मी काय सेलिब्रिटी आहे का? सामान्य माणूस आहे मी. बघितलं का मुलींनो, माझा राजकुमार काय म्हणतोय? सामान्य माणूस. हसू नका. ओ, 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 हात सोडा की. हात सोडा. काय झालं? हा हात सोडा. अहो हात सोडा. हो मिताली, तू गिव्ह अप करू नकोस. हा, मी बोलते तुझ्या नानांशी. मुख्याध्यापक सर पण आपल्याला मदत करतील. हा, आणि गरज पडली तर आपण कायद्याची मदत घेऊ. हा, तू घाबरू नकोस. हे बघ, माझ्याकडे बघ. मला सांग, तुला शिकायचं आहे की नाही? बघ, ऐक माझं. तुझ्या शिक्षणासाठी तुला स्टँड घेतलाच पाहिजे. तू नाही घेणार तर कोण घेईल? हा, आणि जर काही आर्थिक अडचण असेल तर ती कशी सोडवता येईल ह्याचाही आपण विचार करू. पण मिताली, काहीही झालं ना तरी तू गिव्ह अप करू नकोस बाळा. हा, हे बघ, कठीण प्रसंग आला ना की आपण त्यातून वाट काढायची. त्यापुढे मान नाही तुकवायची. काढला? काढा. झालं? आता हात थोडा. हात थोडा. झालं? जावा आता. थँक्यू. भाऊजी, तुमचा तर चांगलाच सेल्फी काढायचा कार्यक्रम चालू आहे की हो? मी काय करायला नाही. त्या पुरी त्यांच्या ते घुसल्या होत्या. मी आई शपथ ओंके मी काय करायला नाही यार. मस्त हा भावा, पण तू खरंच राजकुमार आहेस. हो ना, बघा ना तुमच्या अवतीभोवती राहण्या कशा फिरतायत. वहिनी, मला राण्या नको आहेत. साधी बायको पाहिजे आहे, स्वतःच डोसका असलेली. यातल्या एका तरी पोरगीला माझं पूर्ण नाव तरी माहित आहे काय? ते लग्न म्हणजे काय फोटो काढणं एवढं सोपं आहे काय? उभा जन्म काढायचा आहे मर्दा. डोकं नको बायकोला. रडू नकोस. शांत हो बरं आधी. हे बघ, आता मी जे सांगते ते नीट ऐक. तू आत्ता माझ्या बरोबर शाळेत चल. हा मॅडम, हे बघ मिताली, तू मुख्याध्यापक सरांशी बोलणं खूप गरजेचं आहे. ते कदाचित तुला काहीतरी अर्ज वगैरे लिहून द्यायला सांगतील. हा, पण तू घाबरू नकोस. आपण तुझ्या आईबाबांना काही येऊ देणार नाही. हे बघ, गरज पडली तर आपल्याला कदाचित त्यांना कायद्याचा धाक दाखवावा लागेल, पण तू घाबरू नकोस. अगं म्हणजे पोलीस समजावून सांगतील त्यांना. हा, आणि मग कळेल त्यांना. हे बघ मिताली, काहीही झालं तरी मी तुझं शिक्षण बंद होऊ देणार नाही. आणि इतक्या लहान वयात तुझं लग्न तर अजिबात होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या बरोबर. हा, तू काळजी करू नकोस. आपल्याला फक्त तुझं शिक्षण चालू ठेवायचंय, हो की नाही? मॅडम, तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? पण मी आहे ना, इथेच आहे तुझ्या समोर. थँक्यू. अगं थँक्यू काय वेडाबाई. तू पायलट झालीस ना की एक दिवस मला तुझ्या विमानात बसवून घेऊन जा. निघूया? हो मॅडम. फोटो नीट बघून घ्या. हा, बघा, लांब केस आहेत, गोऱ्या पान आहेत आणि आमसुली रंगाची साडी नेसलेली आहे त्यांनी. ओंक्या, हा, नीट बघून घ्या. त्यासनी काय वाटेल ते करून गाठा आणि त्यांना म्हणावं तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही घरला जावा. पाहिजे तर तुमच्या शिकलेल्या माणसांच्या भाषेत तुम्ही सांगा, जसं जमते तसं. काय म्हणतात ते पुस्तकी भाषेत. त्यांना म्हणावं इथं जर तुम्ही थांबला तर पहाड कोसळेल म्हणावं, आकाश पाटेल, धरणी दुभंगून, विषय हार्ड होऊन, चक्कीत जाळ होऊन काय सांगायचं ते सांगा, पण त्या इथं थांबल्या नाही पाहिजे. लक्षात आलं? आणि हा, आणि मास्तरीबाईंनी म्हणावं आम्ही तुमच्या मिशनला फुल्ल सपोर्ट करू, पण आत्ता नाही, नंतर, आणि तो बी छुपा.
पण काय वाटेल ते करून तू त्यासनी इथून घेऊन जा. हा नाहीतर तू एक काम कर, ते तर ती गाडीची चावी सोडून येत त्यासनी. ओमकार तू थांब इथंच. इथं काय लागलं तर ओमकार असेल ना तुमच्या सोबत. तिला सोडवायला मी जाते. पण तुम्ही कसं जाणार? अहो स्कूटी आणली की. आणि आपल्याला दिसायच्या आधी ती थोरल्या सरकारांना दिसायला नको म्हणजे झालं. ओ वहिनी हो, असं बोलू नका, जरा शुभ बोला. भाऊजी तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. बरं तुमच्याकडे तिचा नंबर आहे का? नंबर नाही. मिळू शकतो का? हा मिळू शकतो. नंबर कशाला पाहिजे? अहो भाऊजी एवढ्या गर्दीत शोधण्यापेक्षा तिला फोन करून विचारते कुठे आहे, गाठते आणि मग बोलते, ते जरा सोपं होईल. तुम्ही आधी नंबर मिळवा आणि मला लगेच पाठवा. बरोबर, ठीक आहे, मी नंबर मिळवतो आणि तुम्हाला देतो. पण आत्ता लवकर तुम्ही जावा वहिनी. हा आणि बरं होईल. उलट तुम्ही दोघी बाया बोलल्या ना की काय मुद्दा मला जो सांगायचं त्यातनी पटेल बी पटकन. फक्त लवकर जा आणि लक्षात ठेवा, मोठी जबाबदारी आहे. आई साहेबांच्या नजरेला पडायला नाही पाहिजे काय सुद्धा. हा मास्तरीनबाई शेप घरी पोहोचल्या पाहिजे. भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना, काळजी करू नका. तुम्ही फक्त नंबर पाठवा. ओमकार येते मी. ओंक्या एक काम कर, तू स्टेजवर जाऊन बघ जरा सगळं नीट चाललंय का. ओके भाऊ. अहो सेल्फी प्लीज. अहो इकडे बघा ना. अहो बघा ना. स्टॉप. कुठे कुठे? अगो मॅडम निकाल कधी जाहीर करणार आहात? आज आत्ता या ठिकाणी ताबडतोब. बसून घ्या समधी बसून घ्या. तर आज या ठिकाणी मोठ्या दिमागात स्वयंवर सोहळा पार पडला हाय. पण आज इथं एकीच नशीब उजाडणार हाय. कोण असेल सूर्यवंशी घराण्याची सून? कुणाच्या गळ्यात घालतील वरमाळ अधिपती? आता थोड्याच वेळात स्वतः भुवनेश्वरी मॅडम निकाल जाहीर करतात. तवर तुम्ही संध्यानी चहा नाश्ता करा, आपलंच घर समजा आणि वाट बघा निकाल लागण्याची. गेली मिती. शंकर, माझी मिती दिसली का रे? नाही बा. दिसली तर कळव मला. वय वय. बोला सर. हा फुलपगारे सर. हा एक काम होतं तुमच्याकडे. आज्ञा करा सर. आपल्या त्या मास्तरीनबाई आहेत का नाही? कोण? मास्तरीनबाई हो. हा माफीवाल्या. अक्षरा. हा 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 त्यात त्यात त्यात. काय झालं सर? म्हणजे पुन्हा त्यांनी काही केलंय का? नाही काही झालं नाही. नाही सर, हवं तर मी त्यांच्या वतीने माफी मागतो, पण अहो काय झालं नाही म्हणलं नो. मग म्हणजे काही जर का. अहो मला बोलू दे इच्छा का नाहीच. बोला ना सर बोला. हा तर आहे नाही, त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? काय झालंय का सर? म्हणजे खरंच सांगा, म्हणजे तिने काय केलं का? म्हणजे पुन्हा ती आली आणि काही घडलं असेल तर मला मग. ऐका की फुलपगारे सर, एवढा लोड घेऊ नका. नंबर द्या म्हणल्यावर चाटणार नंबर द्यायचा. हो देतो, पण हा फोनवर आहे ना का? सेवा आहे नंबर तुमच्या, तेवढा पाठवून द्या. पाठवतो, पण मला खरंच सांगा काय झालंय का? तेवढा नंबर लगेच पाठवा, मग मी तुम्हाला लगेच सांगतो काय झालंय. आता लगेच ठेवा फोन, नाहीतर लगेच डोसका आउट होईल माझं. ठेवा. हो पाठवतो, पण घ्या विद्या मॅडम, घ्या चहा घ्या. अगो बाई गुरुजी, तुम्ही कशाला केला?
अहो मी केला असता ना. असू दे हो. आज माझ्या हातचा प्या. मुली आल्या ना हा. की दुसरा राऊंड करू. तोपर्यंत हा चहा प्या. ठीक आहे तसं. जावई बापू. अरे कमलराव अक्षरा आली आहे का? नाही. मला वाटलं आली असेल एव्हाना. शाळा तर सुटली असेल. हो शाळा सुटली असेल. अहो तिला बस नसेल मिळाली. या ना तुम्ही आत या ना. बस चहा घ्या. नाही नको. काही सांगितलंय अक्षराने की कुठे गेली बाहेर ते? नाही म्हणजे सकाळी शाळेतच गेली ना. मी गेलो होतो शाळेत. शाळेत नव्हती ती. अहो म्हणजे शिबिराला गेली असेल हो. अहो केंद्रात शिबिर असतं ना तिकडे गेली असेल. काका ती तिच्या विद्यार्थिनीच्या मदतीसाठी बाहेर गेली. हे असंच असेल तर कसं चालेल काका? आपण भलं आपलं काम भलं हे नाहीच तिला. सतत कशाला फटक्यात पाय घालायचं तिला? बाबा पण याच मुद्द्यावरून चिडले होते. हुंडा हा मुद्दा खरं तर नव्हताच कधी. मला ना काका माझा संसार करणारी, माझ्या आई वडिलांची सेवा करणारी बायको फार अपेक्षा करतोय का मी? तिला काही बोलावं तर हिचा पारा चढतो. बोलत नाही आता माझ्याशी. माझे फोन घेत नाही. घुम्यासारखी वागते. काय म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ तरी काय काढावा मी? हे लग्न मला एकट्यालाच करायचंय का? लग्न एकट्याने होत नाही, त्यासाठी 2 माणसं लागतात. ताई अधिपती कुठं आहे? आमचं बोलणं झालं की तर येतो म्हणले. अजून यांचा पत्ता नाही. आम्ही काय सारखं वाटच बघत बसायचं वय? काय बाई अधिपती असं का करायला तू गच? तरी ताई मी तुला म्हणलं होतं की समजा करू नकस म्हणून. अधिपती नाही पसंत करणार पोरगी. ते काय त्यांचा बाप पण करेल. जा त्यासनी हुडकून आण. आम्ही पण बघतो. ताई तू तू थांब. त्यांचं लग्न लागल्या बिगर आम्ही थांबत नाही. यांनी नंबर का मागितला? परत काय झालंय का? नंबर पाठवावा की नाही? पण अक्षराला विचारल्याशिवाय तिचा नंबर देणं योग्य नाही. उद्या उठून ते तिला त्रास द्यायला लागले तर? पण अक्षराचा नंबर माझ्याकडे नाही असं कसं होईल? अक्षराला विचारून ती हो म्हणाली तरच नंबर द्यावा. बोलू का? चुकीचा नंबर द्यावा. काहीतरी थापेबाजी करावी लागेल. अधिपती कुठं आहेत? आत्ताच पाहिलं मी. मग कुठं आहेत ते? ओंक्या बरोबर. मी बोलवून आणतो. ओंक्या बरोबर? आता आमासनीच सूत्र हाती घेतली पाहिजे. हा बोला भाऊजी. हा काय झालं? नंबर मिळाला का? हा नंबर मिळेल पण मास्तरीन बाई गावले काय? नाही हो, शोधती अजून. हा हा ठीक आहे शोधा. लक्षात आहे ना हो मी सांगितलेलं साडीचा रंग? अहो भाऊजी हाय माझ्या लक्षात. तुम्ही ना फक्त नंबर मिळवा आणि काळजी करू नका, मी शोधते त्यांना. हा हा ठीक आहे
बरं ठेवू का भाऊजी? ठीक. हा फुल पगार आहे